मुंबई, नवी मुंबई आणि त्यानंतर आता तिसरी मुंबई लवकरच तयार होणार आहे. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादन धोरणाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. अटल सेतूच्या परिसरात ही तिसरी मुंबई तयार होतीये. या निर्णयामुळे शहरीकरण, औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स आणि अनेक प्रकल्पांना दिशा मिळणार आहे. यामुळे अनेक रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील असं बोललं जात आहे. शिवाय भूसंपादनाला मान्यता म्हणजे काय तर इथल्या जागा मालकाला 22.5% जमीन परतावा धोरण असेल. उरण, पेण आणि पनवेल या तालुक्यातल्या काही गावांमध्ये ही तिसरी मुंबई बसवली जाणार आहे. शिवाय हे शहर नेक्स्ट जनरेशन शहर असेल असंही बोललं जात आहे, ज्यामध्ये IT पार्क, ग्रीन झोन, फॉरेस्ट झोन, लॉजिस्टिक झोन हे सुद्धा असतील. महत्वाचं म्हणजे तिसऱ्या मुंबईमध्ये 62% ओपन स्पेस असेल, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही सांगितलं जात आहे. खरं तर मुंबईमध्ये दिवसेंदिवस प्रचंड गर्दी वाढतीये आणि काहीशी गर्दी यामुळे विस्तारित होईल असं सुद्धा बोललं जात आहे. मुंबईवरील भार कमी होईल आणि त्या उद्देशानं ही तिसरी मुंबई विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता ही तिसरी मुंबई सर्वांसाठी कशी फायदेशीर ठरते ते येणारा काळच सांगेल. पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.